वरती चर्चा झाली की हैदराबाद गॅझेटियाच्या JR विषयात चर्चा झाली. तुम्ही अंमलबजावणी केली, JR काढला, परंतु प्रमाणपत्र का वाटप केले जात नाही ते वाटप करण्याचा विषय झाला. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा विषय होता की MIDC त्यांच्या मंत्रालयात उद्योगमंत्री सामंतसाहेब आहेत ना, त्यांच्या मंत्रालयाचा JR काढून बलिदान गेलेल्या कुटुंबाला MIDC मध्ये नोकऱ्या द्यायच्या. ही JR निघाला नाही आहे, तर त्यांनी सांगितलं तो आता लगेच मी काढून घेतो. त्या संदर्भात सातारा संस्थांच्या गॅजेट संदर्भातला एक विषय झाला, तो पण JR काढून घ्या. म्हणजे आल्याच्या नंतर ती पण चर्चा झाली, दुसरी पण झाली, पण ही पण झाली. त्याबरोबर आपल्या व्हॅलिडिटीचे विषय राहिले तर त्या ॲडमिशन आहेत पोरांचे. तुम्ही मला आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नका. आंदोलन जर एकदा उभं राहिलं तर राज्यातले मराठी ऐकणार नाही आहेत पुन्हा, कारण मग तुमचं सरकार आम्ही धारेवर धरणार आहे. या विषयात झाली गुन्ह्याच्या, आम्ही धारेवर धरणार आहे. या विषयात झाली गुन्ह्याच्या संदर्भात झाली, 7तेच्या योजनेच्या बद्दल झाली, EWHचे काय पोर आहेत त्या संदर्भात झाली. EWHचा विषय तर बावनकुळे साहेबांना सांगितलेला आहे. ते सध्या जसे शंभूराजे साहेब देसाई काम करतायत, सामंत साहेब काम करतायत, त्याच पद्धतीनं गोरगरिबांच्या प्रश्नासाठी बावनकुळे साहेब पण काम करतात. तसे जे सगळे प्रश्न होते त्यामुळे ते आम्ही सांगतो. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती टीका केली होती, त्यामुळे राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी ते ही भेट वाटत नाही ना तुम्हाला त्यांची? नाही, हे बघा, कोण कोणाला कमजोर नसतं. ते कोणी कोणाचं म्हणजे त्यांच्यावरती मी काही ऑब्जेक्शन घेतलं आहे उपसमितीच्या अध्यक्षावर म्हणून त्याचा राजकीय फायदा यांनी उचलायचा, इतके कमजोर ते पण नसते. सगळे